हॅलो गाईज. व्हॅलेंटाईन्स डेचा पार्ट दुसरा मी केलाच नव्हता, परंतु आज प्रपोज डे आहे आणि त्यामुळे थोडंसं म्हटलं की काहीतरी बोलावं. खरं तर या दिवशी मनातील भावना व्यक्त करणं असं म्हणतात, परंतु प्रपोज डे म्हणजे काय तर फक्त कोणाला तरी आपल्या भावना सांगणं, पण ते समोरच्याला मान्य आहेत नाही हे पण पाहावं ना, की त्याला जर त्याचाही होकार असेल तर खरं तर हा प्रपोज डे आहे म्हणजे व्यवस्थित वाटेल. फक्त आपल्याच मनात भावना आहेत आणि समोरच्या मनात नसतील तर काय फायदा त्याचा. त्याच्यामुळे समोरच्याचं मन आधी ओळखावं आणि त्याच्यानंतरच प्रपोज डे साजरा करावा. असं याचा अर्थ असं नाही की मनातील भावना व्यक्तच कराव्या नाहीत, तर करून पाहिल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही की समोरच्या मनामध्ये काय आहे. पण त्याचं जे पण काही उत्तर असेल ते आपण स्वीकारण्याचं पण ठेवावं. पण ह्या गोष्टींमध्ये मला मंगेश पाडगावकरांची एक कविता आठवते आणि मला खूप आवडते. तर या दिवशी मात्र ही कविता खूप छान व्यवस्थित बसते. म्हणजे आजकाल म्हणतात ना की फक्त कॉलेज मुलांचंच हे असं चाललेलं असतं, असं असतं तसं असतं, प्रेम वगैरे काही नसतं. पण असं काही नाही, ही भावना खूप पहिल्यापासून आहेच, प्रत्येकाच्याच मनात असते. कोणी बोलून दाखवतं, कोणी बोलून दाखवत नाही, एवढाच फरक आहे. पूर्वी पण कोणी आपले आजी आजोबा त्यांनाही झालं नसेल असं काही नाही आहे, सगळ्यांनाच प्रेम झालेलं असतं. तशी ही कविता त्यांनी लिहिली आहे ना मंगेश पाडगावकर सरांनी, तर ती खूपच मस्त लिहिली आणि मला ती आजच्या क्षणी आठवली. त्या कवितेचं नाव आहे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकली असेल, पण मला वाटली आज करावी. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता काय म्हणता या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. इश्क म्हणून प्रेम करता येतं, इश्क म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं, कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवतं ना तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती. लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, बुडलो असतो तरी चाललं असतं, प्रेमाने अलगद वर काढलं असतं. तुम्हाला ते कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं, कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. प्रेम बिम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात. प्रेम म्हणजेच तो नुसतं, मांडणारी माणसं सुद्धा भेटतात. असाच एक जण चक्क मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही, 5 मुलं झाली तरी प्रेम बिम कधी सुद्धा केलं नाही. आमचं काही नडलंय का, प्रेमाशिवाय अडलंय का, त्याला वाटलं मला पटलं, तेव्हा मी इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट अर्ध खाल्लं असेल गोडीने. भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल, झंकारलेल्या स्वराने तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं.
प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा. 2 ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं. 2 ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं. घट्ट घट्ट मिठीमध्ये मिठीसुद्धा प्रेम असतं. घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. आहे का सेम? बघा बरं विचार करू. हॅपी प्रपोज डे.